तर विरा सरांना मी विनंती करतो की हे फायर झालेली जी पोर आहेत यांना फ्लावर बनण्यासाठी आपण या ठिकाणी मदत करावी. आदरणीय श्री विरा सर. तुमच्या टाळ्यांचा आवाज ऐकून मला 2 संकेत मिळाले. एक पहिला संकेत असा मिळाला की इथे जमलेले सर्व विद्यार्थी एकतर मला ऐकण्यासाठी फार उत्सुक आहेत, आणि दुसरा संकेत असा मिळाला की हे इतक्या लांबून जे पाहुणे बोलवलेले आहेत हे काय आमचं सत्व पाहण्यासाठी बोलवलेले आहेत की काय. आता यातला कुठला संकेत आहे हे मला भाषण संपल्यानंतर ते लक्षात येईल. तोपर्यंत मला काही नेमकं सांगता येणार नाही की या तुमच्या ज्या टाळ्या होत्या त्या टाळ्या कशासाठी होत्या. त्या रयतेचे राजे, लोकराजे, शिवछत्रपती, शिक्षणाची गंगा, खऱ्या अर्थाने वंचित, शोषित, पीडित, दऱ्याखोऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराज यांच्या स्मृतींना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचं नेमकं कारण काय. तर तुम्ही जिथे बसलेला आहात त्याच्या पाठीमागेच डोंगराच्या बाजूला असलेल्या एका तांड्यावर तुमच्यासारखाच जन्मलेला एक मुलगा, ज्याच्या तांड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली आणि या शिक्षणाच्या गंगेने त्याच्या हातातील गुराख्याची काठी फेकून लेखणी आली आणि त्या लेखणीने एका तांड्यापासून सुरू केलेला प्रवास आज कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे हे आपण सर्वजण या ठिकाणी बघितलेलं आहात. या पाठीमागचं सर्व जे काही त्याग म्हणूयात, ज्यांच्या सर्वस्व त्यागातून आपल्या सर्वांपर्यंत ही शिक्षणाची गंगा, शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला आहे, त्यांच्या प्रती आपण आयुष्यभर आपलं आयुष्य जरी त्यांना वाहून दिलं तरी आपण त्यांच्या उपकाराची उतराई होऊ शकत नाहीत. म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो. संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली या संस्थेतील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे सचिव आदरणीय केशव भाऊ, या विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दराडे सर, माझे मित्र बाळासाहेब बुधवन सर, संस्थेचे संचालक विठ्ठल भाऊ सांगळे सर असतील, ते हिवरकर सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळेतील सर्व शिक्षक बांधव, या कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू असलेले तुम्ही सर्व हुशार आणि काय म्हणूयात खोडकर आणि अतिशय कल्पक असे विद्यार्थी, माझे मित्र बंधू भगिनींनो. आता हुशार, कल्पक वगैरे मी तुम्हाला का म्हटलं, तुमच्यासाठी मी सकाळी उठल्यापासून 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत मी पोहोचलो. इथे आलेले, इथे उपस्थित असलेले सर्वजण, प्रत्येक जण एका गावातून आलेला आहे. मी एकटा 40 गावातून आलेलो आहे. आता इथे एका एका गावाहून आलेले लोक किती कलाकार आहेत हे मी पाहतो आहे. पण एका गावामध्ये जिथे 40 गाव राहतात आणि त्या 40 गावातून आलेला माणूस कसा असेल याची प्रतीती तुम्हाला येईलच.
आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये धास्ती बसली असेल, कारण तुम्ही सकाळच्या 9 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहात याची कल्पना मला आहे. आणि तुमच्या मनामध्ये धास्ती बसलेली असेल, एकतर हा माणूस कवी आहे, दुसरी गोष्ट हा माणूस प्राध्यापक आहे, तिसरी गोष्ट यांचा परिचय एवढा मोठा आहे आणि इतक्या लांबून आलेले आहेत, आता आपल्याला संध्याकाळपर्यंत सोडतात की नाही असं तुम्हाला वाटण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मित्रांनो, मला याची कल्पना आहे 12 वाजून गेलेले आहेत. तुमच्या मनामध्ये असं चाललेलं असेल की आता जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. याची कल्पना मला सुद्धा आहे की 12 वाजल्यानंतर काय होतात, 12 वाजल्यानंतर कुणाकुणाचे 12 वाजतात. मी तुमचे 12 वाजू देणार नाही एवढी मात्र खात्री देतो. मित्रांनो, मी जे तुम्हाला म्हणालो की खेड्यातली मुलं ही फार हुशार असतात. खेड्यातली मुलं, मी सुद्धा खेड्यातून गेलेलो आहे, मी खेड्यातून गेलो, हुशार होतो म्हणून मी जगामध्ये, या सगळ्या भारतामध्ये माझी हुशारी सिद्ध केली. तसे हुशार तुम्ही सुद्धा आहात. आता खेड्यातल्या मुलं हुशार कसे असतात त्याचे एक उदाहरण सांगतो. आता मी जसं तांड्यातला आहे, खेड्यातला आहे, तसे माझे मित्र सुद्धा सगळे खेड्यातले आहेत. मी एकदा एका खेड्यामध्ये माझ्या मित्राला भेटायला गेलो, त्यांच्या घरी गेलो. मित्र शेतामध्ये गेलेला होता, यायला त्याला उशीर होता घरी पोहोचायला. आणि मग मी आता मित्र येईपर्यंत काय करायचं, तर तुमच्यासारखाच माझ्या मित्राचा मुलगा तो खेड्यातल्या शाळेत जात होता आणि मी आता शहरामध्ये राहतो, त्यामुळे मला थोडस क्युरियोसिटी, एक उत्सुकता माझ्या मनामध्ये निर्माण झाली की आता माझा मित्र घरी येईपर्यंत या विद्यार्थ्याला, या मुलाला किती येतं याची मी परीक्षा घ्यायचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि मी त्या माझ्या मित्राच्या मुलाला विचारलं की अरे सोमू, त्याचं नाव सोमू, अरे सोमू तुमच्याकडे किती म्हशी आहेत? मग त्याने सांगितलं आमच्याकडे 10 म्हशी आहेत. शेत सांगितलं, सगळं सांगितलं. मग आता मी त्याला न राहून पुढचा प्रश्न विचारला, अरे सोमू तुमची म्हैस किती दूध देते? किती साधा प्रश्न होता. आपण काय विचारणार? आता तुम्ही जरी गेला तर काय विचारणार की बाबा तुमच्याकडे गाई म्हशी आहेत तर तुमची म्हैस किती दूध देते? तसा मीही प्रश्न विचारला की अरे सोमू तुमची म्हैस किती दूध देते? तर माझ्याकडे जसा एखादा मारका बैल असतो ना, असे डोळे टवकारून, असे शिंग लगे ताट करून, आता जसं काही ढुसणी देणार मला, अशा त्या सगळ्या याच्यात त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला थोडस लक्षात आलं नाही काय चाललंय याच्या मनात. मी परत त्याला राहून प्रश्न विचारला, अरे सोमू काय झालं? मी म्हटलं तुमची म्हैस किती दूध देते? तर त्याने मला उलट प्रश्न विचारला, काका तुम्ही किती शिकलेले आहात? आता माझं शिक्षण सरांनी सांगितलं तुम्हाला, शिक्षणातली अशी कुठली पदवी माझी राहिलेली नाहीये, एवढं माझं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे शिक्षणातली सर्वोच्च पदवी कुठली असते तर PhD, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. डॉक्टर म्हणजे शिक्षणातला तज्ञ डॉक्टर म्हटला जातो, त्याच्या नावाच्या समोर डॉक्टर लावल्या जातं. आणि आता मी असे डॉक्टर विद्यार्थी घडवतो, माझ्याकडे PhD विद्यार्थी करतात, इथपर्यंत माझं शिक्षण झालं. पण त्याने मला प्रश्न विचारला, काका तुमचं शिक्षण किती झालंय? तर मला काही त्याचा प्रश्न काही कळाला नाही. मी म्हटलं बाबा या म्हशीचा दूध देण्याचा आणि माझ्या शिक्षणाचा काय संबंध? ते म्हणे काका संबंध आहे. म्हटलं कसं काय? म्हणे काका तुम्ही कॉलेजला शिकवता, तुमचं भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि तुम्हाला एवढं कळत नाही, म्हैस कधी दूध देत नसते, आपण दूध काढत असतो. आणि खरंच हे लॉजिकली जे उत्तर होतं ना त्याचं, म्हणजे मला एकदमच काय म्हणतात ते व्हाईट बॉलवर आउट करून टाकलं मला त्याने. आता व्हाईट बॉलवर आउट कोणी होत नसतो, मग मला त्यांनी व्हाईट बॉल टाकून आउट करून टाकलं. आता डोकं खाजवून म्हटलं काय करावं आता याला.
आता वेळ तर काढायचा होता, अजून 10-15 मिनिटं वेळ होता माझ्या मित्राला घरी यायला. मग मी म्हटलं, मग त्याला अनेक प्रश्न विचारले. म्हणजे खेड्यातली मुलं किती हुशार असतात, चाणाक्ष असतात याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मग मी त्याला राहून परत एक प्रश्न विचारला. तर म्हणे, काका म्हणे आता तुमचे प्रश्न बस झाले, आता म्हणे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. म्हटलं विचार बाबा, पण असं नाही म्हणे, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही, म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुम्ही सुद्धा मला एक प्रश्न विचारायचा. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर आलं नाही तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. मी म्हटलं ठीक आहे, आणि मला जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मी तुम्हाला 50 रुपये देणार. मी म्हटलं ठीक आहे, मला उत्तर आलं नाही किंवा तुला उत्तर आलं नाही हे इथपर्यंत ठीक आहे, पण मी 500 रुपये का द्यायचे आणि तू 50 रुपये का द्यायचे? ते म्हणे, अहो काका तुम्हाला परत एवढं कसं कळत नाही, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्हाला चांगला पगार मिळतो, मी विद्यार्थी आहे, मला पगार मिळत नाही. माझ्याकडे जे पॉकेट मनीतले रुपये, 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये जे काही साठवलेले आहेत तेवढे माझे पैसे असतात, आणि तुमच्याकडे महिन्याला पगार येतो म्हणून तुम्ही 500 रुपये द्यायचे. अशी आमची दोघांची पैज ठरली. पण त्याने सांगितलं की पहिला प्रश्न मी विचारणार, मी लहान आहे, पहिला प्रश्न मी विचारणार आणि नंतर तुम्ही मला प्रश्न विचारायचं. आमचं ठरलं. आणि त्या सोमूने मला प्रश्न विचारला, काका मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की जगामध्ये असा कोणता प्राणी आहे की ज्याला 10 डोळे, 15 कान, 17 नाक, 28 हात, 42 पाय आहेत. मला त्या उत्तरापेक्षा त्याच्या प्रश्नाचं जरासं कौतुक करावंसं वाटलं. म्हणजे ह्याला हा प्रश्न पडलाच कस काय? म्हणजे प्राण्यांना असतात ना, जी गोम असते तिला अनेक पाय, 100 पाय असतात, मुंगळ्यांना 18 पाय असतात, खेकड्यांना पाय असतात, अनेक प्राण्यांना जास्त आपल्यापेक्षा 2 हात किंवा अधिक पाय असतात. पण हा याला प्रश्न पडला कस काय हे माझ्या डोक्यात चालू होतं. तर मी डोकं खाजवलं. मी म्हटलं, बाळा रे, म्हटलं तुला हा प्रश्न पडलाच कस काय? तो म्हणे, ते जाऊ दे म्हणे, मला आधी उत्तर सांगा तुम्ही. मी बराच वेळ विचार केला, असा जगात तर मी इतकं वाचलंय, असा तर कुठे मला प्राणी सापडला नाही, मग आता याला उत्तर काय द्यायचं? मी म्हटलं त्याला, मला काही ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, की त्याने लगेच सांगितलं आधी 500 रुपये द्या. आता पैस ठरलेली होती, तर पैसेला तर आपल्याला त्याला द्यावंच लागलं. मी 500 रुपये काढले आणि त्याच्या हातावर ठेवले. पण माझं डोकं मात्र गरगरत होतं की हा असा प्राणी आहे कुठला, कुठल्या प्रदेशात राहतो, काय नाव आहे याचं. मग मी त्याला विचारला, तर त्याने 500 रुपये घेतले आणि मला नंतर सांगितलं की काका आता तुमचा प्रश्न विचारा. मी म्हटलं, सोमू तू जो आता सांगितला 10 डोळ्यांचा, 17 कानांचा, 15 हातांचा, 25 पायाचा असा जो काही प्राणी आहे तो कोणता प्राणी आहे ते मला सांग बाळा. त्याने 50 रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले. ते म्हणे, काका तुम्हाला एवढं पण डोकं नाही का? अहो जगात असा कुठला प्राणी असतो का? म्हणजे मला सांगायचं हे आहे की खेड्यातली मुलं, आपण जे म्हणतो ना खेडे के येडे, साठी लोक, त्यांना मला हे सांगायचंय. कारण जोपर्यंत खेड्यातल्या माणसांचा अपमान कुणी करत नाही तोपर्यंत खेड्यातल्या माणसाला राग येत नाही, आणि जोपर्यंत खेड्यातल्या माणसाला राग येत नाही तोपर्यंत खेड्यातला माणूस पेटून उठत नाही. आणि असंच हे खेडे के येडे घाटी लोक म्हणतात, पण मला हे म्हणायचंय, खेड्यातले वेडे नसतात, खेड्यातलेच लोक हुशार असतात, खेड्यातलेच लोक मेहनती असतात, आणि खेड्यातल्याच लोकांनी या जगाला एक आकार दिलेला आहे, आणि खेड्यातलीच लोक आज जगात राज्य करत आहेत.